कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक मिनिट। सिद्धिराज गाडे पाटील इथे काय करतोय? आनंदी, अरे ते काय त्याला लागलंय म्हणून आला असेल। ऑफकोर्स सुपर्णा, दॅट आय अंडरस्टँड। माय कन्सर्न इज तो भावना सोबत काय करतोय? हात भेटला असेल तिला, बिग डील। नाही नाही नाही, हा त्या भावनाच्या नात्यात लागतो ना। ती कोण त्यांची धाकटी सून सिंचना, तिचा सख्खा भाऊ आहे हा, म्हणून कदाचित एकत्र आले असतील। व्हॉट एव्हर। रवी वेट, मी आनंदीला भेटून येते। पण काय करतेस तू? अरे मला आनंदीला भेटायचंय। नाही नाही, ते मला कळतंय, पण तू एक गोष्ट लक्षात घे, तू अशी सारखी आनंदीला भेटायला लागलीस तर ते लोक मुद्दामून तुला आनंदीपासून लांब ठेवतील। अरे पण का? आनंदी भाची आहे माझी। कळतंय मला, पण तू समजून घे ना। आणि ही वेळ नाही आनंदीला भेटायची, ओके? आपण हवं तर नंतर परत तिला भेटायला जाऊ, स्पेशली मी तुला घेऊन जाईल। आणि आता उशीर पण होतोय ना आपल्याला, चल निघूया, आता निघूया, ओके? हा। ललिता, ते आपल्या मुलाला अचानक कसं काय झालं असेल? काहीच कल्पना नाही हो, रात्रीपर्यंत बरा होता। डॉक्टर साहेब, माझा मुलगा कसा आहे? ठीक आहे ना? सांगा ना डॉक्टर, काय झालं त्याला? हे बघा, आधी शांत व्हा, ट्रीटमेंट चालू आहे त्याची। पण त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तर द्या। बोला ना। मला सांगा, तुमच्या मुलाला काही व्यसन आहे? व्यसन? नाही हो, शक्यच नाहीये। ओके, पण मग त्याला कसलं टेन्शन, म्हणजे करिअर, जॉब, काही? नाही नाही, तसं काही नाही हो। उलट आम्ही आमच्या मुलाला कधीही कुठल्याही प्रकारचं दडपण येऊ दिलं नाही। आणि तसं काही असतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं ना। त्याने कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय का? तुम्ही काय विचारताय मला? ललिता, हे काय काय विचारताय? तुम्ही शांत व्हा डॉक्टर, उद्या ना विश्वाची परीक्षा आहे, त्याचं टेन्शन आलं असेल त्याला। ठीक आहे, ब्लड टेस्ट करायला दिलेलेच, रिपोर्ट आले की कळेलच। डॉक्टर, तुम्ही मला असं काय विचारलं की माझ्या मुलाने आत्महत्याचा प्रयत्न केला? हे असं तुम्ही असं का विचारलं मला? बघा देशमुख साहेब, पाणी होऊ नका, रिपोर्ट्स आल्याशिवाय काही सांगता येणार नाही। आणि हो, त्याला इथे काही दिवस ठेवून घ्यावं लागेल। पण डॉक्टर, उद्या परीक्षा आहे त्याची। हो, परीक्षेपेक्षा त्याची तब्येत महत्वाची आहे। आणि तो शुद्धीवर आला की बघू। डॉक्टर, माझ्या मुलाला काही होणार नाही ना? ते बघा, रिपोर्ट्स आल्याशिवाय काही सांगता येणार नाही। डॉक्टर, काय झालं? रिपोर्ट आले का? हो, सांगा ना, काय झालंय माझ्या मुलाला? तुम्ही म्हणाला होतात की तुमच्या मुलाला कुठलंही व्यसन नाहीये। हो, नाहीच आहे।
पण रिपोर्ट्समध्ये असं दिसतंय की त्याच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण खूपच जास्त आहे. काय तुम्हाला काय म्हणायचं की माझा मुलगा दारू पितो? अहो रिपोर्ट्समध्ये तेच दिसतंय. आणि शिवाय त्याने एक ॲलर्जिक फूड खाल्लं होतं, त्यामुळेच त्याला ती उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला. नाही डॉक्टर, तुमचं काहीतरी चुकतंय, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. ते रिपोर्ट चुकीचं सांगतोय. तो माझा मुलगा या दिग्विजय देशमुखांचा, तो दारू पिणं शक्य नाहीये. हे रिपोर्ट माझ्या मुलाचं नाही आहेत, दुसऱ्या कोणाचे तरी रिपोर्ट्स आहेत. माझ्या मुलाचे रिपोर्ट्स आला मग आपण बोलू ना. बघा तुम्ही शांत झाला तर तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय. आणि तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही त्याची टेस्ट दुसरीकडून करून घ्या. आणि बघा देशमुख साहेब, एवढं पॅनिक होण्याची खरंच गरज नाही. विश्वाला काय झालं हे आपल्याला कळलेलंच आहे ना. सो त्याची ट्रीटमेंट करता येईल आपल्याला. त्याची रिपोर्ट्स. डॉक्टर, आम्हाला विश्वाला भेटता येईल? नाही, तो बघा तो अजून शुद्धीवर आलेला नाहीये. तुम्ही त्याला लांबून बघू शकता. आई, हॅलो, बोल ग आई. जानू, किती छान वाटतंय ग तुझा आवाज ऐकून. अगं तुझा फोन लागत नव्हता, तुझा आवाज ऐकला नव्हता, इतकी काळजी वाटत होती म्हणून सांगू. आई अगं इतका अभ्यास आहे ना मला, आणि त्याच्यात मी इतकी बिझी आहे म्हणून. नाहीतर एरवी तर मी तुझ्याशी किती गप्पा मारत असते. अगं हो ग. बरं मला सांग, खाऊ मिळालं का? कळलं नाहीस तू मला? हो हो, मिळाले. काय ग, काय झालं? बरी आहेस ना तू? नाही म्हणजे आवाज वेगळा वाटतोय तुझा. हो ग आई, बरी आहे मी. आई अगं खरंच अभ्यासाचं खूप टेन्शन आलंय मला. आणि त्यात या घरात मी एकटीच असते ना. म्हणजे आपल्या घरी कसं माझे सगळे मित्रमैत्रिणी यायचे, मग आम्ही ग्रुप स्टडीज करायचो. तुला तर माहिती आहे, विश्वा, मनाली, पूजा हे सगळेच यायचे. म्हणजे त्या सगळ्यांचं घरी येणं जाणं असायचं. त्यामुळे हो हो, मग मी काय म्हणते, परीक्षा संपेपर्यंत इथे येऊन राहतेस का? म्हणजे कसं तुझा अभ्यासही होईल आणि कॉलेज पण इथून जवळ आहे ना. आई अगं बरं ठीक आहे, मी एकदा जयंतशी बोलून बघते. हो का? बोल, हो त्यांच्याशी बोल. आई, तू चिडवतेस का मला? नाही ग राणी, चिडवत नाहीये. इतकी वर्ष आईला विचारून सांगते, बाबांना विचारून सांगते, हे ऐकायची सवय आहे ना ग आम्हाला. तीच आमची जानू आता आम्हालाच सांगते दुसऱ्या कोणाला तरी विचारून कळवते म्हणून. थोडी गंमत वाटली बघ. बरं ठीक आहे, ठेवते आता. आल्यावर खूप गप्पा मारू. अगं हो हो, येच लवकर. आता आलीस ना की तुझ्या आवडीचे आणखीन पदार्थ बनवते बघ. ये लवकर. चालेल, बाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.